प्रथम वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे जमलेले सर्व मल्हारकोळी समाजाचे बंधू आणि भगिनींनो, 7वं वर्ष आहे हे आपलं. दरवर्षी किंवा अधूनमधून मी अंधश्रद्धा, शिक्षण आणि व्यसनाधीनता तसेच काही गावचे जे प्रश्न आहेत त्याविषयी माहिती देत असतो. परंतु बाकीच्या तालुक्यांना जे कार्यक्रम झाले तिथे त्या लोकांनी ऐकलं असेल, काहीकांना पुन्हा ऐकावं लागेल, त्यांची पुन्हा जागृती होईल. तर आपले आजचे तसेच आपल्याकडे आज आपल्या समाजातल्या इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, बरीच काही वकील साहेब यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आपली भीती थोडी थोडी कमी झालेली आहे. थोडा उंच मान झाल्यासारखं वाटतं आहे. तर त्यांना सुद्धा मी वंदन करतो. प्रथम म्हणायचं म्हणजे अंधश्रद्धा आणि शिक्षण नसल्यामुळं आपला समाज इथे जास्त आलेला नाही. 2011चा जो सर्वे आहे आदिवासी शिक्षणाविषयी, तर 1% फक्त आहे. 2011चा जो सर्वे आहे शिक्षणाबाबत, 1% माणूस त्यावेळेस शिकलेला होता पूर्ण महाराष्ट्राचा आदिवासी. तर आता आपली ही शिक्षणाची संख्या, शिक्षण जर घेतलं तरच, शिक्षण घेतलं तेवढेच लोक इथे आलेले आहेत. बाकी जे अशिक्षित आहेत ते आलेले नाही. दुसरं म्हणजे अंधश्रद्धा. अजूनपर्यंत सुद्धा एवढे शिकलेले पण आहेत, डॉक्टर पण आहेत, वकील सुद्धा आहेत, तरी सुद्धा अंधश्रद्धेच्या मागे आहे. आमच्या गावामध्ये सुद्धा जो कोणी 1ली, 2री किंवा 5वी पण शिकलेला नाही त्याच्याकडे लोक राहायला लावतात. किती सांगितलं तरी ऐकत नाही. तर ज्या अंधश्रद्धा, बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC समाजाला जेव्हा तो मंत्र दिला की तुम्ही अजिबात ह्या अंधश्रद्धेच्या मागे सोडून द्या, हे अंधश्रद्धा देवदेवतांची पूजा, आपली जे 2-4 देवदेव निसर्ग पूजा आहे ना, ह्या देवांची पूजा करा. बाकीचे जे दुसरे हे पूजेच्या मागे जास्त लागू नका. शिक्षणाच्या मागे जो खर्च पूजेसाठी होतो तो खर्च शिक्षणासाठी तुम्ही खर्च करा. त्याचप्रमाणे व्यसनाधीनता, मागच्या वेळेस जो मेळावा झाला आदिवासी बिरसा मुंडा जयंती निमित्त, त्यावेळेस इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपले जे आदिवासी जे युवक आहेत, 80% आदिवासी युवक म्हणजे व्यसनाधीनमध्ये आहेत, व्यसनाधीनता. तर ही सुद्धा दूर झाली पाहिजे. इथे युवक संख्याच कमी आहे, त्याच्यामुळे कोणी ऐकणारे नाही. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा, त्याच्यामध्ये 10 दिवस काही लोक गणपती बसवतात. आपल्यात पण आहेत, आपल्या शेजारी पण आहेत, पण बोलता येत नाही कारण त्यांच्या भावना दुखावतात. तर 10 दिवस ही काही आपली तरुण मुलं या गणपतीच्या 10 दिवसात काही ठिकाणी जुगार सुद्धा खेळतात आणि दिवसा कामाला जात नाहीत, रात्रभर जातात. 10 दिवस ते असेच जातात. त्याचप्रमाणे ही जी देवी आपण बसवतो, दुर्गा देवी काय म्हणतात, ते सुद्धा 10 दिवसाचे असेच चालतात. तर ह्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. त्याच्यामध्ये आपली अशिक्षित जनता, आपला समाज जास्त आहे. नाचणारा तोच आणि खेळणारा सुद्धा तोच आहे. तर ही संख्या आपली कमी झाली पाहिजे. पण ते कमी कशी होणार? त्यांना शिक्षण देणंच महत्वाचे. प्रत्येक पालकांनी त्यांना शिक्षण द्या. जास्तीत जास्त जोपर्यंत शिकत आहे तोपर्यंत शिक्षणावर खर्च करा, हे व्हायला पाहिजे. दुसरं आता महत्वाचं म्हणजे जमिनीचं सांगतो. बघा, आम्ही आमच्या गावात काय केलंय, आमच्या गावात आम्ही आदिवासी एकता मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने गावातली जी काही तंटे भांडण ते आम्ही सोडवतो. त्याच्यामध्ये आपल्या SCच्या जमिनी सगळ्या विकल्या गेलेल्या आहेत, OBCच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. फक्त राहिलेल्या आहेत आदिवासीच्या जागा. तर ह्या आदिवासींच्या जागेवर बाकीच्या दलालांचा आणि घेणाऱ्यांचा डोळा आहे. तर आमच्या गावात असं झालेलं होतं की जमीन घेतली OBCची, पण तिन्ही बाजूला OBCची जागा असून रस्ता कोणाच्या जागेतून मागण्यात आला, आदिवासीच्या जागेतून. 1 किलोमीटर रस्ता. आम्ही त्यांना विरोध केला, पण त्याच्यामध्ये त्या
जमीन मालकाचा सुद्धा पुढाकार असायला हवा. तर आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील आणि सरपंच यांना एकत्र करून तो जो रस्ता त्याच्यामधून जाणार होता तो दुसरीकडून घ्यायला लावला, परंतु शेतीमधून त्यांना जाऊ दिला नाही. तर अशा प्रकारचं सगळ्यांनी गावचं जर मंडळ तयार केलं तर गावातले तुम्ही तंटे मिटवू शकता. तसंच दुसरं जे दलाल आहेत ते आमच्या लगत आदिवासीच्या जमिनी लगत इतर ओबीसीच्या जागा आहेत, ती जागा विकते वेळेस ते काय करतात, कोणता तरी सर्वेरा आणतात आणि त्याला सांगतात की इथून ही 10 फूट जागा इकडे निघते, आदिवासीच्या जमिनीमध्ये निघते असं सांगायचं. आणि मग त्याला काय एक बंडल 200चं किंवा 100चा असं 2 भाग केलं, या खिशात घातलं ह्या खिशात घातलं, एक बाटली दारू पाजली का तो तयार लगेच होतो, हे त्यांना माहीत आहे. आणि त्याला ते ही लोक बळी पडतात. तर अशी जी जागा काही जात होती रस्त्यासाठी आणि 200 फूट अंतर होतं ते, म्हणजे 10 बाय 200 म्हणजे 2 गुंठे जागा जात होती. त्याला सुद्धा विरोध केला आणि त्याला सांगितलं की जी जुनी जागा आहे पहिल्यापासून जुने जे चिरे आहेत त्याच्यावरून तुम्ही माप घेऊ शकता, इकडची जागा सरकवायची नाही. ते सुद्धा असंच पंचांना हे करून सगळे 11 सदस्य आमच्या कमिटीमध्ये आहेत, 11 सदस्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर निर्णय घेण्यात आला आणि त्याला ती जागा द्यायचं नाकारण्यात आलं. तर असं आपण ते गावामध्ये जर अशी काळजी घेतली आणि ते निर्व्यसनीपणा पाहिजे, नाहीतर दारू पिणारा असला तर तो बरोबर त्या बाजूने वळतो. असं जे आपल्या संघामध्ये असतील ते निर्व्यसनीपणा आणि निस्वार्थी माणसं जास्त असायला पाहिजे. स्वार्थी माणसं असली की ते तुमचा किती कायदा कडक असला तरी तो बाळगला जाईल. तर अशा प्रकारचे माझे 2 मार्गदर्शक महत्त्वाचे जे मला सांगायचं होतं ते आपल्याकडे मी सादर केलेलं आहे. 2 शब्द सांगण्याची संधी दिली, आपले आभार मानून 2 शब्द संबोधतो. जय आदिवासी, जय बिरसा मुंडा.